हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम या टॉपिकमधला रिव्ह्यू ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हा बीट पाहणार आहोत. आता रिव्ह्यू का सांगितले तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही जी प्रोसेस आहे ही फार मोठी प्रोसेस आहे आणि ह्यातला थोडासा बीट तुम्हाला साधारण 11वी-12वीला झालेला आहे. सो आपण फक्त त्याच्यावर एक नजर फिरवायची आहे, म्हणजे ही प्रोसेस कशी होते, कुठं होते, कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स त्याच्यामध्ये रोल करतात. ॲक्च्युली कार्बोहायड्रेटचा मेटाबॉलिझमचा हा लास्ट बीट असल्यामुळं ज्या काय रिॲक्शन्स आपण ह्याच्या अगोदर शिकलोय, म्हणजे ग्लायकोलायसिस असेल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मायटोकॉन्ड्रियामधली जी प्रोसेस आहे क्रेब्स सायकल, ग्लुकोनिओजेनेसिस, तर ह्या ग्लुकोनिओलायसिस, तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेसेस मधून जो फायनल रिझल्ट येतो तो म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ज्या काय रिॲक्शन्स होत असतात, म्हणजे जो फायनल प्रॉडक्ट असतो त्याच्यापासून आपल्याला परत एनर्जी मिळवायची असते किंवा ATP आपल्याला जनरेट करावे लागतात. तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचा जो लास्ट बीट येतो तो म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ह्या टॉपिक नंतरनं साधारण आपलं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हा बीट पूर्ण कंप्लीट होतोय. आणखीन एक गोष्ट, रिव्ह्यू जरी आपण घेत असो, म्हणजे इन शॉर्ट जरी घेत असतो तरी ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही फार मोठी प्रोसेस असल्यामुळं आपण हे 3 बीटमध्ये घेणार आहोत. म्हणजे एक वेळेला आपण फक्त स्टेप्स बघणार, एक वेळेला त्याच्यातले फक्त एन्झाईम्स बघणार आणि एक वेळा फक्त कॉम्प्लेक्स बघणार, म्हणजे ती रिॲक्शन कशी होते. असं स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितल्यामुळं तुम्हाला ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन समजायला सुद्धा सोपं पडेल. ओके, आपण आता स्टार्ट करूया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता यामध्ये बघितलं तर त्याची फर्स्ट डेफिनेशन येते. ह्याच डेफिनेशन मध्ये काय सांगायचं आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ही एक सिस्टीम आहे कारण की याच्यामध्ये हे कॉम्प्लेक्सेस आहेत, एक कॉम्पोनंट आहेत भरपूर, आणि हे सगळे कॉम्पोनंट काय करतात की एक सिस्टीम तयार करतात. जसं आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ह्या सगळ्या सिस्टीम्समध्ये प्रत्येक ऑर्गनचा रोल वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये ऑर्गन थ्रू तयार झालेल्या सिस्टीम्स असतात. तसं इथं प्रत्येक कॉम्प्लेक्स एकत्र येऊन एक सिस्टीम तयार करतात. म्हणून आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं तर रिडॉक्स रिॲक्शन ही प्रोसेस होते. रिडॉक्स रिॲक्शनमध्ये तुम्हाला डिहायड्रोजिनेशन वगैरे हे माहिती असेल, तर तशीच ऑक्सिडेशन रिडक्शन ही प्रोसेस तुम्हाला रिडॉक्स रिॲक्शनमध्ये साधारण 11वीपासून तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असणार. तर ॲक्च्युली जी प्रोसेस आहे म्हणजे H+ कंपोनंट जो आहे जिथं जिथं रिलीज होतो तर तो काय केला जातो, पुढं पास केला जातो. तर कुठले कंपोनंट येतात हे आपण पुढं बघणार आहोत. आता हे काय करतो बघा, कुठल्या प्रकारची रिॲक्शन होते. द चेन ऑफ रिॲक्शन दॅट कन्वर्ट्स रिडॉक्स एनर्जी अवेलेबल फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ NADH अँड FADH2 इंटू प्रोटॉन मोटिव्ह फोर्स. आता ह्यामध्ये काय होतं की NAD FAD हे तुम्हाला नावं इथं सारखी जाणार आहेत, तर ह्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते. ऑक्सिडेशन प्रोसेस आता होत असताना ह्यामध्ये प्रोटॉन मोटिव्ह फोर्स म्हणजे काय, प्रोटॉन देणं आणि घेणं याला प्रोटॉन मोटिव्ह फोर्स म्हणतात. म्हणजे H+ आयन जो आहे तो दिला जातो आणि एक कंपोनंट देतो आणि दुसरा कंपोनंट घेतो, ह्याच्यामध्ये देवाणघेवाणची प्रोसेस होते. आणि हे होत असताना साधारण काय होतं, which is used to synthesize ATP through conformational changes in the ATP synthase complex. Through this process oxidative phosphorylation. Actually NAD आणि FADH2 ह्या 2 कंपोनंटमुळं ATP तयार करण्याची प्रोसेस सुद्धा तयार होतं. म्हणजे हे जेव्हा कंपोनंट H+ ची देवाणघेवाण करत असतात सायमल्टेनियसली ATP सिंथेस कॉम्प्लेक्स सुद्धा ॲक्टिव्ह होतो. तर ही त्याची मेन डेफिनेशन आहे. आणखीन काय काय होतं बघा ह्याच्यामध्ये, साधारण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ही तिची सेल्युलर रेस्पिरेशन, म्हणजे आपण जेव्हा
ऑक्सिजन आत घेतो, तर ऑक्सिजन आत घेतल्यानंतर तो लंगपर्यंत गेला की रेस्पिरेशन कंप्लीट झाला असं नाही. ॲक्च्युली सेल लेवलला सुद्धा ऑक्सिजन मिळावा लागतो आणि ते जेव्हा सेल लेवलला ऑक्सिजन मिळतो आणि तो तिथून जी प्रोसिजर सुरू होते त्यातला जो लास्ट बीट आहे तो म्हणजे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. हा पूर्ण रेस्पिरेशन मधला लास्टचा बीट आहे. ठीक आहे. ह्यामध्ये काय काय आहे बघा, तर ह्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात वेगवेगळ्या कंपोनंट थ्रू. हे आपण मगापासून ऐकतोय. त्यानंतर ह्यामध्ये 2 महत्त्वाचे कंपोनंट आहेत. एक म्हणजे ह्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन आहे आणि दुसरं म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. तुम्ही पाहिलं असेल आपल्या बॉडीमध्ये आपण ग्लायकोलिसिस ही रिॲक्शन शिकलो जी अनएरोबिक रिॲक्शन आहे आणि क्रेब रिॲक्शन बघितली त्याच्यामध्ये एरोबिक रिॲक्शन आहे. तर अशा पद्धतीचे दोन्हीही पद्धतीनं रेस्पिरेशन होत असताना आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं आहे. तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं की जो एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑब्वियसली फायनल ॲक्सेप्टर जो आहे इलेक्ट्रॉन जो ॲक्सेप्ट करतो तो ऑक्सिजन आहे. एरोबिकमध्ये तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजन असतो त्या रिॲक्शनमध्ये आणि हा काय करतो तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो म्हणजे फायनल जो कॉम्पोनंट आहे तो ऑक्सिजन असतो. पण अनएरोबिकमध्ये मात्र काय आहे, रेदर दॅन ऑक्सिजन म्हणजे बाकीचे जे कॉम्पोनंट आहेत हे काय करतात त्या रेस्पिरेशनमधून ऑक्सिजन ॲक्सेप्ट करतात. आता एक्झाम्पल इथे एक दिलेलं आहे लाईक सल्फेट. सल्फेटसारखा कॉम्पोनंट काय करतो तो ऑक्सिजन जो कंपोनंट आहे जो इलेक्ट्रॉन आहे तो ॲक्सेप्ट करण्याचं काम करतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे कंपोनंट स्टडी करणार आहोत, कॉम्प्लेक्स स्टडी करणार आहोत आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये 2 ठिकाणी तुम्हाला सल्फेट हे नाव जाणार आहे. This chain of reactions is important as it involves breaking down of ATP into ADP and resynthesizing, processing of ATP आणि ह्यांचं युटिलायझेशन. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त इलेक्ट्रॉन ETC रिॲक्शन होत असताना तुम्हाला ADPचं कन्व्हर्जन ATPमध्ये होताना इवन त्याचं तयार म्हणजे फॉर्मेशन होताना ATP कसा तयार होतो किंवा त्यांचं कंपोनंट म्हणजे आता तुमच्या बॉडीमध्ये ATPची किंवा त्या टिपिकल सेलला किती गरज आहे त्या प्रमाणात त्या ATPचं प्रोसेसिंग होत असतं. जर एखाद्या सेलचं वर्क जास्त असेल तर त्या सेलला ATPची गरज जास्त असते. तर साधारण आपल्या बॉडीमध्ये साधारण 300 पटीनं पूर्ण दिवसभरात 300 पटीपेक्षा सुद्धा जास्त ATPs तयार होत असतात. आणखीन काय आहे बघा, तर याच्यामध्ये 4 महत्त्वाचे कॉम्प्लेक्सेस आहेत. कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2, 3 आणि 4 हे पुढं आपण बघणार आहोत. तर हे साधारण कॉम्प्लेक्सेस आहेत. आपल्या बॉडीमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आहे या मायटोकॉन्ड्रियामध्ये 2 लेयर असतात, एक इनर लेयर आणि आउटर लेयर. आणि साधारण इनर मेम्ब्रेनमध्ये हे 4 कॉम्प्लेक्स हे असे एम्बेड झालेले आहेत म्हणजे असे रुतून बसलेले आहेत आणि तिथून काय केलं जातं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. आणि तुम्हाला माहित आहे आपण नेहमी स्टडी केले की मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ अ सेल. ते का, कारण की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे जे 4 महत्त्वाचे कॉम्प्लेक्सेस आहेत ते महत्त्वाचे कॉम्प्लेक्स त्या इनर मेम्ब्रेनमध्ये एम्बेड झालेले आहेत. ओके. आणखीन काय बघा, this stage is a crucial in the energy synthesis as all oxidative step. ह्याच्यामध्ये काय काय डिग्रेडेशन होते बघा, डिग्रेडेशन ऑफ कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, अमायनो ॲसिड म्हणजे सरसकट सगळं. कार्बोहायड्रेटमध्ये काय काय येतं हे आपण आधी बघितले. फॅट आणि अमिनो ॲसिड जरी बघितलं नसेल म्हणजे तुम्ही जे फूड मटेरियल खाता कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड बेसिक कंपोनंट्स या तिन्हीचंही डिग्रेडेशन साधारण ह्या प्रोसेसमध्ये होते. ओके. अँड इट इज अ फायनल स्टेज म्हणजे मगापासून आपण पाहतोय. आणि यामध्ये काय होतं ATP सिंथेस होतो. ठीक आहे. आता यामध्ये त्याचं लोकेशन पोझिशन मगापासून आपण सांगतोयच तरी सुद्धा ATP जनरेटिंग पोझिशन जी आहे ती ऑब्व्हियसली मायटोकॉन्ड्रियामध्ये असते, राईट. आणि सायट्रिक ॲसिड सायकल म्हणजे त्याला आपण क्रेब सायकल जे म्हणतो त्या क्रेब सायकलमधले जे बरेच कंपोनंट आहेत तुम्ही माहीत असेल की त्यामध्ये FAD सुद्धा रोल करतो, NAD सुद्धा रोल करतो. तर ते इलेक्ट्रॉन घेऊन जातात आणि हे इलेक्ट्रॉन घेऊन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जातात आणि ॲक्च्युली ही चेन सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्येच प्रेझेंट आहे, इनर मेम्ब्रेन सरफेसमध्ये. ॲज अ सायट्रिक ॲसिड सायकल टेक्स प्लेस इन अ मायटोकॉन्ड्रिया द हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो प्रेझेंट विदिन अ mitochondria. As a result, the electron transfer chain in a eukaryotes takes place in a mitochondria.
ETCची ही जी पोझिशन आहे ही मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये का होते? कारण की त्याला लागणारे जे कंपोनंट आहेत ते मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवरती प्लेस्ड आहेत म्हणून. तर मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन. आपण आत्ताच पाहिलं आउटर आणि इनर. त्याच्यामध्ये रिजेस असतात आणि क्रिस्टे असतात. There are two compartments in the mitochondria, the matrix and the inner membrane space. मायटोकॉन्ड्रियामध्ये साधारण मधल्या साईडला एक लिक्विडस स्ट्रक्चर असतं आणि दुसरे म्हणजे इनर मेम्ब्रेन स्पेस. या दोनच ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रोसेस होत असते. आउटर मेम्ब्रेनमध्ये आता जे दोन मेम्ब्रेन आहेत ह्याच्यामध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण कशी होते पहा. पहिल्या मेम्ब्रेनमध्ये जो आउटर भाग आहे त्याच्यामध्ये हायली परमिएबल, कुठलाही आयन जो बॉडी याच्यात आलेला आहे तो आत एंटर करतो. पण जो इनर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये मात्र काय केलं जातं, थोडी परमिएबिलिटी मेंटेन केलेली आहे. म्हणजे जे ठराविक मेम्ब्रेन जे लागणार आहेत तेच फक्त कंपोनंट त्या इनर मेम्ब्रेनमध्ये परमिएबल करतात. म्हणजे थोडक्यात मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतात. आणखीन याच्यामध्ये काय बघा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन्स इन अ मायटोकॉन्ड्रिया डिपेंड्स ऑन लोकेशन अँड फंक्शन ऑफ सेल. आपल्या बॉडीमधल्या मगाशीच म्हटलं मी, ज्या सेलचं काम जास्त आहे त्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची संख्या म्हणा किंवा त्यांचे जे प्रोसेसिंग आहे ती जास्त पद्धतीने होते. ठीक आहे. त्यानंतरनं ओके, आता एक्झाम्पल हार्टचं दिलेलं आहे. आता हार्टमध्ये साधारण 3 टाइम्स 3 पटीने जास्त, म्हणजे एका वेळेला जर एका सेलमध्ये जर 10,000 वेळेला जर होत असेल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमची प्रोसेस, तर त्याच्या 3 पटीने जास्त हार्टमध्ये. कारण की आपण जन्माच्या अगोदरपासून हार्ट वर्क करत असतं आणि म्हणूनच हार्टचं काम जे आहे ते कंटिन्युअस आहे, थांबलेलं नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये ETCची प्रोसेससुद्धा कंटिन्युअस असते आणि जास्त प्रमाणात आहे. आणि लिव्हरमध्ये फक्त फूड स्टोरेज प्रिझर्वेशन जशी गरज आहे तशा पद्धतीनं वर्क होत असते. कंपॅरिझन केलेलं आहे इथं. आता इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये जे एन्झाईम्स आहेत ते कुठले कुठले आहेत बघा. ॲडिनिलेट कायनेज आणि मॅट्रिक्स म्हणजे जो मायटोकॉन्ड्रियाच्या सेंटरचा भाग आहे त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. ADP आहे, ATP, AMP. आता हे तिन्ही कुणाचे कंपोनंट आहे, ATPशीच रिलेट आहे. ATPचा जेव्हा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून जातो तेव्हा तो ADP होतो. ADPचा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून जातो तेव्हा तो AMP होतो. ऑब्विसली NAD, NADP हे दोन्ही एकच कॉम्पोनंट आहे. आणि व्हेरियस आयन्स लाईक CA2, Mg2+ एक्सेट्रा असे बरेच कंपोनंट तुम्हाला साधारण या इनर मेम्ब्रेन स्पेसमध्ये बघायला मिळतील. आता इलेक्ट्रॉन कॅरियर कोण कोण आहेत हे आपण बघूया. इलेक्ट्रॉन कॅरियरमध्ये पहिला आहे तो म्हणजे FMN, त्याला म्हणायचं फ्लेविन मोनो न्यूक्लियोटाइड. साधारण ह्याच्यामध्ये 15 प्रकारचे तुम्हाला केमिकल कंपोनंट्स बघायला मिळतील जे इलेक्ट्रॉन काय करतात, एक्सेप्ट करणारे आहेत. त्यातला पहिला कंपोनंट आहे FMN, फ्लेविन मोनो न्यूक्लियोटाइड. आता हा काय करतो, ॲट द बिगिनिंग ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम NADH are transferred to flavin mononucleotide reducing to the FMNH2. पहिला जो आहे तो NAD काय करतो, पहिल्यांदा H जो आहे तो FMN ला देतो. म्हणजे FMN जो आहे हा फर्स्ट एक्सेप्टर आहे. ठीक आहे. द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॅटलाइज्ड बाय द ॲक्शन ऑफ NADH डिहायड्रोजिनेज. डिहायड्रोजिनेज झाल्यामुळे काय होतो, तो इलेक्ट्रॉन जो हायड्रोजन आयन आहे तो NAD कडून FMN ला पास करतो. द इलेक्ट्रॉन्स आर फर्दर ट्रान्सफर्ड टू अ सिरीज ऑफ आयन सल्फर कॉम्प्लेक्स. दुसरा कंपोनंट जो FMN मध्ये असतो तो म्हणजे आयन सल्फर कॉम्प्लेक्स. सल्फर इथं आलेला आहे, मगाशीच आपण सल्फरचा प्रोनाउन्सिएशन केलं. द इलेक्ट्रॉन्स आर फर्दर ट्रान्सफर्ड. इलेक्ट्रॉन जेव्हा NAD कडून FMN कडे जातो तर FMN कडून पुढं काय केला जातो, तो FES म्हणजे आयन सल्फर कॉम्प्लेक्सकडे पास केला जातो. दुसरा कंपोनंट आहे तो म्हणजे युबिक्युनॉन. पहिला आहे FMN, त्यानंतर नाही युबिक्युनॉन. याला आपण कोएन्झाईम Q सुद्धा म्हणतो. ओके. तर कोएन्झाईम काय करतो बघा, बिटवीन द फ्लेवोप्रोटीन अँड अ सायटोक्रोम अँड अदर इलेक्ट्रॉन कॅरियर्स टर्म ॲज अ युबिक्युनॉन. फ्लेवोप्रोटीन म्हणजे आपण मगाशी जो बघितला तो, आणि सायटोक्रोम AC जे पुढं आहेत या दोन्हीच्या मधला इंटरमिडिएट आहे तो म्हणजे युबिक्युनॉन आहे. आता हा काय करतो, इट इज अ ओनली इलेक्ट्रॉन कॅरियर इन द रेस्पिरेटरी चेन दॅट इज नॉट बाउंडेड अटॅच टू अ प्रोटीन. हा काय करतो, याच्याबरोबर कुठलाही प्रोटीन अटॅच नसतो.
This allows the molecule to move between the flavoprotein and the cytochrome. हा युबिक्विनॉन काय करतो, इंटरमिडिएट आहे, म्हणजे फ्लेवोप्रोटीनकडनं कंपोनंट तो हायड्रो H+ आयन घ्यायचा आणि पुढं पास करायचा, म्हणजे सायटोक्रोमकडे पास करायचा. हे फक्त काम युबिक्विनॉनचं आहे. Once the electrons are transferred from FMNH2 via FES centers to the ubiquinone, it becomes UQH2 and the oxidized from the flavoprotein FMN is released. ॲक्च्युली जो H2 आहे, जो FMN कडून जेव्हा सायटोक्रोमकडे जातो त्याच्या अगोदर तो युबिक्विनॉनला अटॅच झालेला असतो. ही रिॲक्शन त्याच्याशी रिलेटेड आहे. UQ जेव्हा H2 ला अटॅच होतो. ओके, FMN रिलीज झाला जो आपण मगाशी बघितला. त्यानंतरचा आहे कंपोनंट तो म्हणजे सायटोक्रोम. तर सायटोक्रोम हा तिसरा कॅरियर आहे. ह्याच्यामध्ये रेड ब्राऊन कलर्ड प्रोटीन्स प्रेझेंट असतात. ह्याच्यामध्ये हिम ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजे युबिक्विनॉन नंतरनं जे इलेक्ट्रॉन घेणार आहे तो म्हणजे सायटोक्रोम घेतो. हावेवर जे प्रत्येक सायटोक्रोम जो आहे त्याच्यामध्ये FES सेंटर सुद्धा असतो. ह्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची कंपोनंट. आता सायटोक्रोममध्ये काय महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये सिंगल FES सेंटर जे मगाशी होतं युबिक्विनॉनमध्ये, ह्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलं जातो. पण FMN नंतरनं म्हणजे सायटोक्रोममध्ये मात्र काय होतं की 2 इलेक्ट्रॉन कॅरी करण्याची कॅपॅसिटी असते. आता 5 प्रकारचे सायटोक्रोम प्रेझेंट आहेत जे आपण पुढं सायकलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये काय काय आहे, A आहे, B आहे, C आहे आणि पुढं आपण नंतरचे बघणार आहोत. आणखीन काय आहे, ह्याच्यामध्ये लाईट ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी असते आणि ज्या प्रकारची ती लाईट ॲब्सॉर्ब करतात त्या प्रकारचे त्या वेवलेंथनुसार त्याला सायटोक्रोम A, B, C किंवा तशा प्रकारचे कलरसुद्धा ह्या सायटोक्रोमला आलेले असतात. इक्वेशन इन जनरल जर पाहायला गेलात तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कन्सिस्ट ऑफ सेरीज ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स दॅट लीड्स टू द रिलीज ऑफ एनर्जी. अ समरी ऑफ रिॲक्शन्स इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज NADH, त्याच्यामध्ये हा फोटो आहे H+, ADP आहे, एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे, इट कन्वर्ट्स इनटू NAD+ ATP अँड H2O. एक वॉटर मॉलिक्यूल तयार होणार, ATP तयार होणार आणि NAD. ही पूर्ण सिंगल रिॲक्शन दिसते पण ह्याच्यामध्ये बाकीचे कंपोनंट्स भरपूर आहेत. इवन नेक्स्ट जो बीट आता आपण बघितलं ते इक्वेशनमध्ये जे जे कंपोनंट्स येतात म्हणजे सायटोक्रोम असू दे, युबिक्विनॉन असू दे, FMN, हे कंपोनंट आपण पाहिले. इवन इन जनरल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची लोकेशन आपण पाहिली, आणखीन त्याची डेफिनेशन पाहिली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मात्र काय करणार आहोत, जे कॉम्प्लेक्सेस आहेत, कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2 आणि कॉम्प्लेक्स 3 कुठल्या प्रकारचे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, थँक्यू स्टुडंट.